गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराजांना वंदन करून मी आजच्या या भागाचे पठण करीत आहे। गुरुबंधू आणि भगिनींनो, आज हे कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर ओढवले आहे। ते खरंच संकट आहे का, की संपूर्ण मानव जातीला काही शिकवण देण्यासाठी ते समोर टाकलेले आहे? आपल्या सामान्य बुद्धीला ज्याचे आकलन होणं कठीण आहे, म्हणूनच परमपूज्य सद्गुरूंचे पुढील विचार मार्गदर्शनपर ठरतील। कधी काळी आपले गुरुदेव जे सांगून गेले आहेत ते आजच्या काळात किती योग्य आहेत, मार्गदर्शक आहेत, मानव जातीला वठणीवर आणणारे आहेत, हे त्यांचे पठण करूनच कळेल। आपण सर्व भाग्यवान आहोत की आज आपण अशा महान विभूतीच्या अवतारी महापुरुषाच्या चरणी आहोत। या पुढचा प्रत्येक विचार किती समर्पक आहे पहा। अमृत कलश पुष्प 2 या ग्रंथात परमपूज्य सद्गुरू म्हणतात, मानवाने बहुसंख्य दुःखे ही स्वतःच्या अनाठायी गरजातूनच निर्माण केलेली असतात। त्याला ईश्वर काय करणार? गाडी आपण विकत घेतो, त्यातील पेट्रोल संपले तर गाडी तयार करणाऱ्याला दोष देण्याचे कारणच काय? त्यात पेट्रोल हे आपणच भरले पाहिजे। तसेच या देहाचे आहे। भगवंताने दुःखाची योजना एवढ्यासाठीच केली आहे की दुःख झाल्याशिवाय सुखाची किंमत माणसाला कळत नाही। उन्हाचे चटके लागल्याशिवाय सावलीची किंमत समजत नाही। शिवाय मनुष्याला सुखाच्या अतिरेकाने विकृतीच येईल। जसे पैसा असला की माणसाला काय खावे, काय घ्यावे, काय प्यावे याचे भानच राहत नाही। प्रत्येक गोष्टीचा अतिरेक झाला की काय होते हे प्रत्येकालाच माहिती आहे। कोणत्याही गोष्टीच्या अतिरेकाचा परिणाम हा शेवटी वाईटच। जसे समुद्रात प्रचंड लाटा आल्याशिवाय समुद्राचे पाणी स्वच्छ होत नाही, तसेच मानवी मनरूपी समुद्राच्या सुखदुःखात या लाटाच आहेत। त्यामुळेच तो भगवंताकडे धाव घेतो व त्याचे मन शुद्ध होतं। म्हणजे खोलवर विचार केला तर मानवी मनाला लावलेल्या या सुखदुःखाच्या भावना ह्या त्याच्याच सुखासाठी, सोयीसाठी नाहीत का? मग ईश्वराला दोष का? दोष परिहार करणाऱ्यालाच दोषी ठरवून काय फायदा? दुःख भोगल्याशिवाय जीवन स्वच्छ होत नाही। भगवंताने हे रामायण व महाभारत दोन्ही काळात दाखवून दिलेले आहे। प्रत्यक्ष रामरायाने 14 वर्षे वनवासात काढली, बरोबर सीतामाई निघाली। द्रौपदीचा भाऊ प्रत्यक्ष भगवंत असतानाही तिला वनवास व अज्ञातवास सहन करावा लागला। प्रत्यक्ष भगवंत रथाचे सारथ्य करीत असतानाही अर्जुनाला रणांगणावर लढावेच लागले। याचा अर्थ काय? तर दुःख किंवा भोग हे सोसून भोगूनच संपवावे लागतात। ते प्रत्यक्ष भगवंताने आपल्याला शिकवलेलं आहे। यासाठी भगवान श्रीकृष्ण किंवा श्रीराम हे अवतारी पुरुष नव्हते असे म्हणता येईल का? असे मुळीच म्हणता येणार नाही। त्यातून त्याने मानवी मनाला दिलासा दिला आहे की हे भोग मलाही चुकलेले नाहीत। ईश्वर कुणालाही कितीही प्रसन्न झाला तरी तो मनुष्याची शारीरिक दुःखे कमी करणार नाही। रामकृष्ण परमहंसांनाही कॅन्सर झाला होता। त्यांना विचारले, स्वामीजी, आपण प्रत्यक्ष ईश्वर पाहिला, मग हे काय? त्यावर ते शांतपणे म्हणाले, बाळा, निसर्ग नियमाप्रमाणे शरीर हे दुखणारच, पण माझं मन मात्र शांत आहे। हे मन शांत का होते? कारण त्या ठिकाणी ईश्वराचे अधिष्ठान होते। मनाच्या ठायी असलेल्या या ईश्वरी शक्तीमुळेच ते आनंदी होते।
भगवंताने पांडवांना हेच सांगितले, अरे दुःख आली तर येऊ द्या, पण सुखाने विकृती येऊ देऊ नका. जी विकृती कौरवांना राजमहालात राहून आली होती, तीच विकृती सोन्याच्या लंकेत राहून रावणाला आली होती. यापेक्षा तुम्ही तुमचे भोग भोगा, प्रारब्धाला सामोरे जा, मी तुमच्या पाठीशी आहे. ईश्वराचे कार्यच असे आहे की ते मानवी जीवनाला उपयोगी पडल्याखेरीज राहणार नाही. आता सापाचंच उदाहरण घ्या. त्याच्या अंगावर दर 6 महिन्यांनी कात येते व ती टाकून तो पुन्हा चमकदार दिसायला लागतो. तसेच दुःखाचे आहे. कातीसारखी ती अधूनमधून जीवनात यायलाच पाहिजे, म्हणजे जीवन स्वच्छ होत राहते. महाराज पुढे म्हणतात, अनेक मार्गांनी ईश्वर आपली परीक्षा पाहत असतो. आपण त्याचा पिच्छा सोडावा यासाठी अनेक संकट उभी करतो. अशा प्रसंगी आपण त्याची कास सोडली नाही की आपल्याला सहाय्य करण्यावाचून त्याच्या पुढे दुसरा मार्गच उरत नाही. ही अशी परीक्षा भगवंताने स्वतःची बहीण द्रौपदीचीही पाहिली. द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग घ्या. दुःशासनाने द्रौपदीचे वस्त्र ज्या क्षणी खेचले त्या क्षणी भगवंताला त्याला शासन करता आले असते. त्यासाठी दंड देणे ही फार अवघड गोष्ट नव्हती. तसे न होता ते पाहत राहिले. ते बघत होते की द्रौपदी या क्षणी स्वतःच्या मदतीसाठी कुणाला हाक मारते. द्रौपदीने जर आपल्या 5 पतींपैकी म्हणजे पांडवांपैकी कुणालाही हाक मारली असती तर तिच्या रक्षणाच्या जबाबदारीतून भगवंत मुक्त झाले असते. पण द्रौपदीला भगवंताच्या शक्तीची जाण होती, म्हणूनच तिने पांडवांपैकी कुणालाही हाक न मारता सरळ भगवंतालाच हाक मारली, त्याचाच धावा चालू केला. त्यामुळे भगवंतालाही तिचे रक्षण करण्यासाठी यावेच लागले. भगवंताची ही शक्ती विधायक आहे, निर्णायक आहे, आणि म्हणूनच द्रौपदीलाही प्रारब्धाचे भोग भोगूनच संपावे लागले. भगवंताने प्रत्यक्ष बहिणीच्या वनवासातील किंवा अज्ञातवासातील एकही दिवस कमी केला नाही. हा भगवंताचा निर्णय द्रौपदीने मान्य केला. हरिश्चंद्रासारख्या सत्यवादीनेही मान्य केला, तर मग आपल्यासारख्या सामान्य माणसाने तो मान्य करायला काय हरकत आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, गेल्या काही दिवसात सर्वत्र मंदिरे देवस्थाने बंद आहेत. याचा अर्थ अनेक दिव्य बुद्धीच्या विद्वानांनी वेगळाच घेतलेला आहे. परमेश्वरावर टीका केलेली आहे. देव कुठे आहे असे ते शहाणपणाचे प्रश्न विचारतायत. महाराजांचे हे विचार, हे मार्गदर्शन त्यांच्यापर्यंत जर पोचलं आणि त्यांना ते कळलं तर त्यांच्या सर्व शंकांचे निरसन होईल, यात शंका नाही. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.